गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। खूप वर्ष झालं जिजामाता उद्यानाचं उद्घाटन हे रखडलं होतं। बरीचशी कामामध्ये ह्याच्या बऱ्याचशा चेंजेस झाल्या, बरीचशी एस्टिमेट करत असताना त्यावेळेला दिरंगाई झाली आणि काम कशा पद्धतीनं करावं, काम आला का निधी कमी पडायचा आणि निधी असताना कामाचं रूपरेषा मोठी होती, त्यामुळं कामाला थोडी दिरंगाई झाली। पण आज कोट्यवधी रुपये खर्च करून आपण जिजामाता उद्यानाचं त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा केलेला आहे। नक्कीच याच्यामध्ये बरीचशी कामं जरी राहिली असतील, आता 2 कोटीचं वंडर पार्क हेच राहिलेलं आहे, तर हा जो प्रकल्प आहे वंडर पार्कचा, तर तो राहिलेला आहे। नक्कीच त्यामध्ये इथं जागेच्या आणि इथल्या सिच्युएशनप्रमाणे आपण ते जर बसत असेल तर ते पण करू। तर ह्यातली जरी काही कामं झाली असतील, काय निकृष्ट झाली असतील, तर ठेकेदाराची कुठलीही गय न करता त्या ठिकाणी या पद्धतीनं हे खरं तर नगरपालिकेच्या वतीनं पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो, परंतु त्यांची ही जबाबदारी आहे की ही कामं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करून घेणं। इथं काम करत असताना एकदमच येऊन या ठिकाणी असंच झालं तसंच झालं म्हणण्यापेक्षा आपण आता होऊन बी मला वाटतं 5-6 महिन्याचा कालावधी होऊन गेला, त्या 5-6 महिन्यात जरी एखादी व्हिजिट झाली असती, ठेकेदाराला बोलवलं असतं, ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्यावर ॲक्शन घेता आली असती। सगळ्या पद्धतीने आमचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मी आहे, प्रशांत मालक आहेत, जरी आम्हाला त्या ठिकाणी जर विकास कामामध्ये तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, आम्ही दोघंही त्या निमित्तानं आपल्याला विकास कामामध्ये आमच्याही दोघांचा ध्यास एकच आहे की पंढरपूरचा विकास। परंतु ज्या पद्धतीनं राजकारण फक्त हेच डोळ्यासमोर ठेवून जर करायचं झालं तर शहराचा विकास आपण त्या ठिकाणी आपण म्हणतोय, तर आपण विकासापासून थोडंसं 4 हात लांबवर जाऊ शकतो। आता बऱ्याचशा ह्याच्यामधून टक्केवारीच्या विळख्यात मी बरेचशा कॉन्ट्रॅक्टर, बरेचसे आपल्यासारखे आमचे मित्र पत्रकार आहेत, बरेचसे नागरिक आहेत, तर आज मला बोलवलं। आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये जाताना तुमचा मोबाईल हात घेऊन दिला जातो का? तुम्ही पत्रकारांनी सांगा, तुम्हीच मला प्रश्न विचारला, तुम्हीच सांगा। मोबाईल हात घेऊन जायचं नाही किंवा ह्या सगळ्या नियम अटी हे सगळं कशासाठी चाललं आहे? तर तुम्ही रेकॉर्डिंग करू नये, तुम्ही काय करू नये, हे सगळ्या उद्देश दिसतेच सगळे। तर अशा पद्धतीनं आज आपण जी बघताय, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। ह्या शहराची परंपरा, ह्या शहराची आदरणीय मोठ्या मालकांनी, औदुंबरांनी त्या ठिकाणी इथं ज्या पद्धतीनं आपल्याला या शहराचा विकासामध्ये त्यांची मोठी कामगिरी आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन आदरणीय प्रशांत मालक आणि मी या निमित्तानं या शहराचा आम्ही विकास करतोय आणि नक्कीच प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व नगरसेवक आम्ही सगळेजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करतोय आणि विकासासाठी कुठेही तुम्ही बोलवा, कुठेही हाक द्या, आम्ही त्या ठिकाणी येतो। आता 2021 पर्यंत अनेक उद्घाटन आता होणार आहेत। आजची पुनरावृत्ती म्हणून तुम्ही आव्हान केलेलं आहे की तुम्ही चांगला वाटतं डायलॉग आपल्याला पायात पाय घालण्यासाठी हातात हात घालावा, तुम्ही हात पुढे करताय पण समोरच्या तुमच्याच पक्षाचे असलेले माहितीतले हात आकर्ता घेतात। आमची इच्छा, आमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या परखडपणाने मांडल्या, मनात कुठल्याही गोष्टी ठेवल्या नाहीत। मला वाटतं कुठंतरी त्यांचा छोटासा स्वार्थ साधायच्या नादात त्या पंढरपूरच्या विकासाला कुठंतरी बाधा येऊ नये एवढंच या निमित्तानं कळकळीनं मनापासून वाटतं। फिरून आले की आता ठीक आहे, फिरून आले गेले हे सगळं जाऊ दे, आता ते बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्यायला नको, परंतु एवढीच इच्छा आहे याच्यामध्ये की जे काय ऐकायला मिळतं हे अतिशय निंदनीय, खरं म्हणजे नाना जरी असते तर त्या ठिकाणी घरातनं बाहेर काढले असतं, अशी परिस्थिती झाली असते। चला, धन्यवाद।